माजी मुख्यमंत्री आर अंतुले यांचे चिरंजीव आता शिवसेनेमध्ये दाखल झालेले आहेत। मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत नाविद अंतुले यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। नाविद अंतुले यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश झालेला आहे। उद्धव ठाकरेंनी त्यांना शिवबंधन बांधलंय। शिवसेनेच्या प्रवेशानं मात्र सुनील तटकरे यांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे, कारण रायगड या भागामध्ये मोठ्या प्रमाणात अंतुले यांचं वर्चस्व आहे आणि त्यांच्याच मुलानं आज शिवबंधन बांधलंय। मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नाविद अंतुले यांनी शिवसेना प्रवेश केलेला आहे। बॅरिस्टर AR अंतुले यांचे चिरंजीव आहेत नाविद अंतुले आणि त्यांनी आता शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय आणि त्यामुळे शिवसेनेचं वर्चस्व देखील या ठिकाणी वाढलंय। परंतु लोकसभा निवडणुकीमध्ये नाविद अंतुले यांच्या शिवसेना प्रवेशानं सुनील तटकरे यांच्या अडचणी मात्र वाढण्याची शक्यता आहे। पंकज दळवी यावेळेस आमच्याबरोबर फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। पंकज, आपण बघतोय नाविद अंतुले शिवसेनेत अखेर दाखल झालेले आहेत। शिवसेनेचं या ठिकाणचं सामर्थ्य तर वाढलंय, परंतु सुनील तटकरे यांच्या अडचणी देखील वाढल्या आहेत। निश्चित नाविद अंतुले यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। रायगडमध्ये श्रीवर्धन असेल, म्हसळा असेल, अलिबाग असेल किंवा गोरेगाव असेल, महाड असेल, या भागामध्ये त्यांचं मोठं जी ताकद जी आहे ती त्यांची आहे आणि असं असताना त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। जेव्हा नाविद अंतुले यांना विचारलं की तुम्ही शिवसेनेत प्रवेश करतायत, तटकरेंना झटका बसेल का, तर उलट त्यांनी उपवासाने म्हटलं की तटकरेंचे मी आभार मानतो की त्यांनी मला शिवसेनेत प्रवेश करायला प्रवृत्त केलं। म्हणजेच कुठेतरी जे आहे ते नक्कीच टार्गेट जे आहे ते यांचं सुनील तटकरे हेच असणार आहेत। अनंत गीते हे गेल्या वेळी जवळजवळ 2100 मतांनी निवडून आले होते आणि त्यामुळे त्यांच्या अडचणी या त्यांच्यासमोर निश्चितच होत्या। मात्र अंतुले कुटुंब शिवसेनेशी जोडलं गेल्यामुळे निश्चितच एक चांगला सपोर्ट जो आहे तो शिवसेनेला या भागामध्ये मिळणार आहे। रायगडमधले विशेषतः अलिबाग असेल, रोहा असेल, महाड असेल, गोरेगाव असेल, म्हसळा असेल किंवा श्रीवर्धन हरिहरेश्वर भाग असेल, या भागामध्ये मोठा जो आहे तो सपोर्ट जो आहे तो शिवसेनेला यांचा मिळेल। अगदी धन्यवाद पंकज, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण बघतोय उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आज नाविद अंतुले यांनी शिवसेना प्रवेश केलेला आहे आणि यावेळेस शिवसेनेचे नेते सुभाष देसाई देखील उपस्थित होते। नाविद अंतुले हे बॅरिस्टर AR अंतुले माजी मुख्यमंत्री आहेत, त्यांचे सुपुत्र आहेत। नाविद अंतुले नेमके यावेळेस काय म्हणाले ते देखील आपण ऐकूया। उद्धव साहब का बहुत बहुत आभार। इन शब्दों में उन्होंने हमें यहाँ पे स्वीकार किया। मैं कोई पहला शिव सैनिक हूँ नहीं और आखिरी तो हुई नहीं। हजारों आए, लाखों आए, करोड़ों आए, हजारों आए, लाखों आए, करोड़ों गए। मैं सिर्फ एक चीज जानता हूँ, एक सच्चे शिव सैनिक का धर्म सिर्फ ये है कि वो उपदेश का पालन करे। तो जो उद्धव साहब हमें उपदेश देंगे उसका हम पूरी तरह से पालन करने की कोशिश करेंगे। इसके आगे हमारे पास फिलहाल कहने को कुछ है नहीं। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।